मंडळी, आई, बाप, भाऊ, बहीण, नवरा, बायको, नातू, आजी, आजोबा म्हणजे ज्या ज्या नात्यांनी कुटुंबातील व्यक्ती असं समजलं जातं ते ते सगळे शब्द बाहेरून चिकटलेले. नणंद, दीर, भावजय, सून, सासू, सासरा हे शब्द कोसळणारे, मुलगा, मुलगी हे शब्द आपल्याबरोबर जन्माला येणारे, ही सगळी नाती जोडणारी शब्दयोजना एक एक काम आणि कर्तव्य आपल्याबरोबर घेऊन येतात. आई म्हणजे क्षमा, शांती, वात्सल्य. बाप म्हणजे पालन करता, कर्तृत्ववान, कुटुंबाचं रक्षण करणारा. भाऊ म्हणजे पाठीशी उभा राहणारा. बहीण म्हणजे दुसरी आईच. नवरा म्हणजे नाती चरायामी, शपथ पाळणारा. तर बायको म्हणजे सीताच, सांभाळली जाणारी किंवा टाकली जाणारी वस्तू. वस्तू. आजी आजोबा ही आता अडगळीची गोष्ट असून माळ्यावर टाकता न येणारी संस्था. नणंद टोमणे मारणारी शाळा. दीर म्हणजे तकतकणारं तकदीरच. सासू म्हणजे पुष्कळदा रॉकेलचा टँकरच. आणि सासरा म्हणजे गृहीत धरलेला एक प्राणी. हे सगळे शब्द बाहेरचे. भाव असतो तो अंतरंगात. शब्दांची शाळा अबाधित ठेवणारा भाव आणि शब्द यांचा संगम क्वचितच एखाद्या कुटुंबात दिसतो. अशी तीर्थक्षेत्र जर घराघरात निर्माण झाली ना तर, आणि हो, जिथं ती निर्माण होतात तिथली माणसं, काशी पंढरपूर तर सोडाच, पण गावातल्या देवळातही जात नसावीत. घराचे जर देवालय झालंय तर बाहेरच्या देवळात मूर्ती कशाला शोधायची. खरंच माणसाने नाती निर्माण करण्यात खूप धोरण दाखवलंय. माणूस हा माणसासारखाच वागणार हे पूर्वीच्या ऋषीमुनींनी माहीत होतं, म्हणून जन्म देणाऱ्या बाईला त्यांनी आई म्हटलं. बाईने कसंही वागायचं ठरवलं तरी आईने त्या शब्दाबरोबर जे भाव जोडले त्या सहित वागावं. बाई स्वतंत्र असते, आई बांधलेली असते. आईचे भाव ती विसरली की कुटुंब आणि समाज तू प्रथम आई आहेस याची तिला जाणीव करून देत राहतं. कुणीतरी म्हटलंच आहे मंडळी, कुणीतरी असावं लागतं आयुष्यातल्या प्रत्येक पायरीवर. आपलं असं कुणीतरी असावं लागतं प्रवेशाच्या पायरीवर. आशीर्वाद देणारं, प्रयत्नांना प्रोत्साहन देणारं, अडचणीत मार्ग दाखवणारं, कर्तृत्वाला दाद देणारं, जिंकणाऱ्यास शाबासकी देणारं, यशाचं अभिनंदन करणारं, आनंदात सहभागी होणारं, दुःखातही वाटेकरी होणारं, असं कोणीतरी असावं लागतं. हळूच ज्याला आपलं म्हणावं. खरंच असंच कोणीतरी असावं लागतं. मंडळी, एखादी व्यक्ती सुंदर दिसते म्हणून ती तुम्हाला आवडते असं नाही, तर ती तुम्हाला आवडते म्हणून ती सुंदर दिसते. मंडळी, जेव्हा एक दार बंद होतं ना तेव्हा दुसरंही उघडत असतं, पण आपण तेव्हा इतके दुःखी होतो म्हणून बंद दाराकडे पाहत बसतो. मंडळी, आई, बाप, भाऊ, बहीण, नवरा, बायको, नातू, आजी, आजोबा म्हणजे